राम नारायण राम. ज्या आकाशाने ही सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीला काहीही किंमत नाही का? आकाशामध्ये जितके तारे नक्षत्रे आहेत त्यामध्ये मनुष्य त्याचे शरीर ठेवूनही जाऊ शकतो आणि शरीर घेऊनही. मानवजातीला जन्म देणाऱ्या आकाशाला तुम्ही ईश्वर, अल्लाह, भगवान काहीही म्हणू शकता, पण त्याचे खरे नाव जे आहे त्याच नावाने त्याला ओळखले गेले पाहिजे. ज्याला जग भगवान किंवा ईश्वर म्हणते ते त्याचे खरे नाव नाही. मनुष्याच्या हस्ते उभारलेले मंदिर महत्त्वाचे मानले जाते, पण माणूस स्वतः मात्र दुर्लक्षित राहतो. आकाश हे माणसांचे, वृक्षांचे आणि संपूर्ण निसर्गाचे पालक आहे. म्हणून मानवाने आकाशाची आठवण ठेवली पाहिजे. भूतीवर माणूस येऊन लाखो वर्षे झाली, पण कुणालाही आपल्या खऱ्या मातापित्याचं नाव माहीत नाही. ते नाव म्हणजे राम नारायण राम. मानवासाठी आकाश हेच सर्व काही आहे. पृथ्वीवर जितक्या समस्या आहेत त्यांचा मूळ कारण आहे वैयक्तिक मालकीचा आग्रह. वैयक्तिक मालकीची धर्मशास्त्रे, शिक्षण, राजकीय पक्ष हे सर्व नसलेलेच चांगले. राम नारायण राम या नावाच्या सारातून असंख्य जीवांची निर्मिती झाली आहे. आकाशामध्ये अनंत ग्रह, तारे, नक्षत्रे आहेत जे जीवन, चेतना, क्रिया आणि सर्जनशीलतेने भरलेले आहेत. त्यांनाही तहान, भूक, दुःख, वेदना आणि समस्या जाणवतात. त्यांचाही जन्म आणि मृत्यू होतो, पण ते माणसासारखे स्वतंत्र नाहीत जे स्वतःच्या इच्छेने कृती करू शकतात, चुका करू शकतात आणि कधीही चांगल्या परिणामांशिवाय चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. आपल्या शरीरात असंख्य विचार येतात आणि त्यामध्ये आपले विवेक हस्तक्षेप करतो, मार्गदर्शन करतो आणि आपल्या चुका दर्शवतो. पण काही वेळा आपण त्याचे ऐकतो आणि काही वेळा नाही. याचे परिणाम म्हणजे चुकीचे कृत्य आणि अपघात. आता वेळ आली आहे की आपण हे सगळे भेदभाव दूर करून एक असा समाज घडवावा जो धर्मनिरपेक्ष आणि प्रगतिशील असेल. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपले विवेक ऐकू, आपल्या अंतःकरणाचा आवाज ऐकू, निसर्गाशी जोडू आणि नियमित राम नारायण राम या नावाचा जप करू. निसर्ग हेच सर्वात मोठं धर्म आहे. प्रत्येक व्यक्तीने हे समजून घेतलं पाहिजे. माणूस जेव्हा राम नारायण राम या नावाशी जोडला जातो तेव्हा त्याचे जीवन स्थिर, शांतीपूर्ण होते. राम नारायण रामने नेहमी लोकांना हेच शिकवले आहे. नेहमी आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा. नेहमी आपल्या विवेकाचा सल्ला घ्या. अंतर्मनाचा आवाज ऐका. आजच्या जगात प्रत्येकजण सुखाच्या शोधात आहे, समाधानाच्या शोधात आहे. ते मिळवण्यासाठी आपण दरदर फिरतो, पण आपण विसरतो की हे सुख आणि समाधान आपल्या आतमध्येच आहे. फक्त तुम्हाला तुमच्या राम नारायण राम या नावाशी जोडले गेले पाहिजे. मग बघा जीवनात कशा प्रकारचे सुख अनुभवता येईल. राम नारायण राममध्ये संपूर्ण ब्रह्मांड समाविष्ट आहे. हे नाव आपले संपूर्ण जीवन बदलून टाकते. आपल्या मनामधील सगळे भय, भीती निघून जाते आणि सुखसमृद्धीची अनुभूती होऊ लागते.